चला तुमच्यासाठी एक खूप मोठी खुशखबर घेऊन आलोय. ते खुशखबर म्हणजे काय की पाठीमागच्या महिन्यात म्हणजे एप्रिल महिन्यामध्ये महाराष्ट्र शासनाने एमपीएससीच्या माध्यमातून ज्या काही विविध वेगवेगळ्या ज्या परीक्षा घेतल्या जात होत्या त्या परीक्षा 53 वरून आता 153 केलेल्या आहेत. म्हणजे जवळपास 100 पदाच्या ज्या काही परीक्षा आहेत त्या वेगवेगळ्या परीक्षा आता एमपीएससी मार्फत होणार आहेत. म्हणजे जो महाराष्ट्रामध्ये जो सरळ सेवा भरतीमध्ये जो कुटाणा झालाय पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून तो आता कुटाणा होणार नाही. आणि महाराष्ट्रातल्या सर्व पोराची श्रद्धा जर कुठं असेल तर ती एमपीएससी वर आहे. म्हणजे एमपीएससी मध्ये आतापर्यंत कुठलाच गोळ झाला नाही. आणि जो अगोदर आपल्या इकडे महाराष्ट्रामध्ये टीसीएसने किंवा बऱ्याच कंपन्याने जो मोठा घोळ केलेला होता याच्यामुळे पोरांचा अभ्यासामध्ये देखील हवालदिवल व्हायचं. पण आता आपल्या इकडे काय झालं 53 वरून डायरेक्ट 153 पद म्हणजे जवळपास 100 पदांची संख्या महाराष्ट्रात वाढली आहे. आणि सध्या जे महाराष्ट्रातले बरेच पोरं बऱ्याच दिवसापासून वाट बघत होते ज्या पदाची ते पद म्हणजेच कोणतं ग्राम महसूल अधिकारी ज्याला आपल्या इकडं गाव पातळीवर आपण तलाठी नावाचं पद म्हणतो. या पदाच्या संदर्भात सगळ्या विभागीय आयुक्ताकडून आणि सगळ्या जिल्हाधिकाऱ्याकडून सध्या माहिती मागवली हो का महाराष्ट्र लोकसेवा आयोगात सादर करण्यासाठी. आणि हा जी आर कधी आलाय पोरांनो तर बघा कालची तारीख आहे म्हणजे पाठीमागच्या 2-4 दिवसापूर्वी 30 एप्रिलला हा जी आर आलाय. आणि संपूर्ण जिथं जिथं रिक्त पद आहेत ना तिथं त्या ठिकाणी ही भरण्यासाठी बिंदू नामावली मागवली आहे. चला ठीक आहे. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर महेश मोरे तुमच्या समोर आलो. याच्या पाठीमागची काय कारण आहेत तर ती कारण म्हणजे आमच्याकडे नवीन आत्ता एक आम्ही बॅच लॉन्च केली आणि ती बॅच म्हणजे कोणती आहे तर ती बॅच आहे संत कबीर. म्हणजे वेगवेगळ्या ज्या काही आता परीक्षा एमपीएससी कडे गेलेल्या आहेत त्या परीक्षा तुम्ही आता जर पास व्हायचा असेल तर आम्ही तुमच्या समोर एक 10 महिन्याचा एक मोठा फाउंडेशन कोर्स तुमच्या समोर घेऊन येत आहोत. आणि ही बॅच आता सध्या सुरू आहे. या बॅच मध्ये आम्ही काय घेणार आहोत तर सगळं एमपीएससीचं पूर्व आणि एमपीएससीची मुख्य परीक्षा त्याच्याबरोबर काही पदांना आपल्याकडे मुलाखत आहे तिथपर्यंत आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत. आणि मग राजमुद्राच का निवडायचे याच्या पाठीमागे काही कारण आहेत. राजमुद्राच का तर राजमुद्रा का याच्या पाठीमागची कारण सांगतो तुम्हाला. बघा तर आम्ही स्टेट बोर्ड पासून एकंदरीत बेसिक पासून जातो. त्याच्यानंतर वेगवेगळ्या विषयाच्या आपण प्रिंटिंग नोट्स देतो पोरांना वर्गात. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांची स्टुडंट प्रोफाईल आणि त्याच्यानंतर एक दैनंदिन आपल्याकडे अभ्यास आढावा नावाचा एक भाग आहे. म्हणजे विद्यार्थ्यांकडून दैनंदिन त्याचं नियोजन करून घेतो की आज विद्यार्थ्याने काय केलंय काय त्याला वैयक्तिक मार्गदर्शन असणार आहे. त्याच्यानंतर त्याचे सराव पेपर असतात प्रत्येक 15 दिवसाला एक सराव पेपर. त्या सराव पेपरच्या नंतर त्याला स्वतः त्या 4 पेपरचं त्याला विश्लेषण करून आणायला होतो की उत्तर बरोबर आहे पण बाकीचे 3 पर्याय काय 3 पर्यायाचं तू विश्लेषण करून आण तिथं पेपरवर. त्याचे वेगवेगळ्या फाईल तयार करायला होतो पोरांना. प्रत्येक विषयाचे वर्गात टॉपिक झाल्यानंतर त्याला आम्ही पीवायक्यू त्याच्या ग्रुपवर सेंड करतो. त्याची तो प्रिंट मारून आणणार त्याच्या 4ही पर्यायाचं विश्लेषण करून घेतो. त्याच्यानंतर हा त्याचा डेलीचा रुटीन आहे का दिसतंय तुम्हाला. हा त्याला अभ्यास आढावा म्हणतो आपण की दिवसभराचं त्याचं 8 तासाचं 9 तासाचं आम्ही नियोजन केलंय. या 9 तासामध्ये त्याला ठरवून दिलेले विषय आहेत. त्या विषयामध्ये जसं आपल्याकडे गावाकडे रोजनिशी म्हणतो आपण तशा पद्धतीचं त्याला इथं नियोजन लावून दिलंय की तू आज कोणत्या विषयाचा कोणता अभ्यास केला. उदाहरण समजा जर त्यानं जर इथं भूगोल नावाचा विषय अभ्यासलाय तर भूगोलमध्ये तू आज काय वाचला. समजा जर त्यानं म्हणला मी आज हवामान वाचलोय तर हवामान मध्ये किती पेज वाचलायस तर त्यानं म्हणला मला आज 20-25 पेज हवामान टॉपिकचे वाचलेत आम्ही. मग त्याच्यामध्ये तू काय काय वाचलास त्याच्यामध्ये हवामानामध्ये समजा त्यानं वृष्टी वाचलंय त्याच्यानंतर ढग वाचलंय पर्जन्याचे प्रकार वाचलेत काय वाचलास तू त्याच्यामध्ये ते लिहायला पाहिजे. अशा पद्धतीनं त्याचं दैनंदिन नियोजन असेल. ही त्याच्यानंतर स्टुडंट प्रोफाईल आहे. ही प्रत्येक विद्यार्थ्याकडे एक कॉपी एक आमच्याकडे असणार आहे. आणि याच्यामध्ये आम्ही काय केलं माहितीये का इथं प्रत्येक विषय आयोगाला जे अपेक्षित टॉपिक आहेत त्याच्यानंतर इथं पीवायक्यूचा भाग आहे त्याच्या फर्स्ट रिडिंग झाल्यात का. उदाहरण आता इथं हिस्ट्रीचा दिलाय 1857चा समजा उठाव झालाय तर 1857चा उठाव वर्गात शिकवलाय का तुला त्याचे पीवायक्यू वर्गात दिलेत का. तू तो पहिली रिडिंग तुझी झाल्या तर टिक कर सेकंड झाल्या तर सेकंड टिक कर थर्ड झाल्या तर थर्ड टिक कर. त्याच्यानंतर तुला त्याच्या क्लासच्या नोट्स तू काढल्यात का त्याच्यानंतर तुझ्या शॉर्ट नोट झाल्यात का त्याचं तू रेफरन्स बुक बघितलास का वर्गामध्ये त्याचा तू पेपर घेतलाय का. हे सगळं त्याला एकंदरीत त्याच्या कुठं असणार आहे तर त्याची एक फाईल असणार आहे. हीच फाईल आम्ही आमच्याकडे एक ठेवून घेतोय. आणि अशा पद्धतीनं त्याचं नियोजन एवढं इथं स्टेट बोर्डचे सगळे पुस्तकं घेतोय. असा प्रत्येक विषयाचं मायक्रो अनालिसिस विद्यार्थ्यांच्या हातामध्ये आम्ही देणार आहोत. त्याच्यानंतर बघा पीवायक्यूचं विश्लेषण केलं आमच्या काही बाकीच्या पाठीमागच्या बॅचच्या पोरांनी. असं जर विश्लेषण झालं तर कशाला राहणार आहे परीक्षा आहे ना. पार परीक्षाचं बुकना वाजून जाईल म्हणून आम्ही याला बुकना पॅटर्न नाव दिलाय. लक्षात आलं काहीच राहणार नाही शिल्लक.
पण त्या लेकरांना मन लावून करायला पाहिजे. जर मन लावून राजमुद्रामध्ये 2 वर्ष जर लेकरू थांबला ना, तर त्याची पोस्ट आणि तो याच्यातलं 100% अंतर कमी करणार, नक्की करणार म्हणजे करणार. आणि तिथपर्यंत आम्ही त्याला पोहोचू. शक्यतो मी तर सांगेन की तो राजमुद्रामध्ये आला, चांगली तयारी केला तर तो अधिकारीच होईलच. पण झाला नाही ना, तर तो ज्या क्षेत्रात गेला ना त्यात तो बाप होईल. त्याचं कुठलंही क्षेत्र आता त्याच्यावर आहे. बऱ्याच गोष्टी आम्ही सगळ्या विद्यार्थ्यांना तर देणार आहोत, पण तो त्यांनी नंतर जरी एखादं क्षेत्र निवडलं तर त्या क्षेत्रात तो नंबर 1लाच राहील. अशा पद्धती राजमुद्रा नेहमी मार्गदर्शन करते. हा लागलेला बराच मोठा रिझल्ट राजमुद्राचा आहे. आणि आता हे ते म्हणजे कधी 25-26 मध्ये जे काही बरेच विद्यार्थी आमचे निवड झालेले आहेत. आता येऊ का आमचा संदेश कवडेकर हा आता एसी कॅटेगरी मधून टॉपला राहिलाय महाराष्ट्रामध्ये. त्याच्यानंतर येऊ का शिवप्रसाद प्रशांत भोसले आता आमचा महसूलचा एक झालेला विद्यार्थी एसीबीसी कॅटेगरी मधून टॉपला राहिला महाराष्ट्रात. म्हणजे असे बरेच विद्यार्थी आमचे एकंदरीत लागले. तेव्हा काही अनिशा आगरकर ही 23 मध्ये लागलेली विद्यार्थी 23-24 मध्ये लागलेली विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रात पीएसआय मध्ये फर्स्ट आली मुलगी. म्हणजे असे बरेच विद्यार्थी राजमुद्राने दिलेत. एकंदरीत म्हणजे आपल्याकडे जे म्हणतो ना आपण बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल, त्या पद्धतीने आत्ताच आमचा विद्यार्थी दयाशंकर खंडोजी शिंदे हा आमच्या राज्यसेवेच्या बॅचचा विद्यार्थी होता. राज्यसेवा बॅचचा विद्यार्थी हा आत्ता ना त्याच्या कॅटेगरी मधून तो महाराष्ट्रात टॉपच्या रँकला आहे, पहिल्या रँकला आलाय महाराष्ट्रात पहिला. म्हणजे महाराष्ट्रात पहिला तो त्याच्या कॅटेगरी मधून आलाय. त्याच्यानंतर जे आता तुम्हाला सांगत होतो शिवप्रशांत भोसले हा महसूलचा एकपदी निवड झाला, तो एसीबीसी कॅटेगरी मधून टॉपला आहे. म्हणजे याचा अर्थ काय की महाराष्ट्रामध्ये टॉपला देणारी म्हणजे टॉपचे अधिकारी किंवा टॉपला आम्ही घेऊन चाललोय, आमचं काम आम्ही करतोय. पण याच्यामध्ये मला असं सांगायचंय पालकांना किंवा विद्यार्थ्यांना, आपण हे सगळं करतोय पण जर समजा एखाद्या वेळेस जसं आमच्या बाबतीत बऱ्याच वेळेला झालेलं होतं की चुकीचा जर क्लास जर आपण निवडला ना, चुकीचा पर्याय निवडला तर आयुष्यात पश्चातापाशिवाय काहीच नाही. म्हणून नेहमी मी लेकरांना सांगतो तुझ्यात कष्ट करायची तयारी आहे ना, तू ये राजमुद्राला. तू मला सांग सर मी काही करायला तयार आहे, माझ्याकडे 2 वर्ष आहेत, तुला दिवस रात्र बसून तिथपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो. तुझ्या घरामध्ये शासकीय नोकरी आणून देण्याचं काम राजमुद्रा 100% करण्याचा प्रयत्न करेल. छोटी मोठी कुठलीही नोकरी लागेल, पण आपला जो अगोदरचा जो दुष्काळ आहे ना, तो दुष्काळ संपवण्यासाठी राजमुद्रा नेहमी तत्पर असेल. मी असं ठासून सांगतोय. बरेच यावर्षी लागलेली बरेच पोलीस भरतीला पोर आहेत, कितीतरी पोरं लागले. 82 पोरं आता सध्या आपल्याकडे रजिस्टर नोंद आहे. बाहेरचा एकही विद्यार्थी आपण घेत नाही. आणि स्पष्ट सांगतो आम्ही बाहेरच्या पोराने राजमुद्राशी संपर्क साधायचा नाही, राजमुद्राला येऊन फोटो काढायचे नाही. तसं जर घेतला असतो तर 150-200 ला गेला असतो. म्हणून आमच्या अकॅडमीत शिकलेलंच पोरगा, आमचंच आय कार्ड आमच्या वर्गात बसलेलाच पोरगा, असे 82+ पोरांचे रिझल्ट राजमुद्राने आत्ताच्या पोलीस भरतीमध्ये दिलेत. अजून बऱ्याच जिल्ह्याचे रिझल्ट येणे बाकी आहेत. ठीक आहे, चला त्याच्यानंतर ही बरेच वेगवेगळी शिक्षक लागलेली आहेत. हे आता तुम्हाला निर्णय मी सांगितला. हे बरंच राजमुद्राचे सक्सेस झालेले पोरं किंवा मग आपण पोरांच्या परीक्षा कधी कधी ग्राउंडवर घेतोय, पोलीस भरतीची ग्राउंडवर परीक्षा, हा पोरा आनंद जल्लोष उत्सव साजरे करणारे पोरं आहेत. पीएसआय झालेला विद्यार्थी आहे. असं वेगवेगळा भाग वेगवेगळ्या पद्धतीनं राजमुद्रा सर्वांगीण करते. ही विद्यार्थ्यांसाठी आपण उपयुक्त आणि अतिशय सुंदर स्टडी रूम तयार करून दिले. सगळ्या स्टडी रूम आपले एसी आहेत, नॉन एसी पण आहेत. प्रत्येक ठिकाणी विद्यार्थ्याला काय केलंय का बघा, तो लॅम्प आहे त्याच्या पाठीमागूला म्हणजे बाजूला त्याला लॅम्प, त्याला वर लॉकर तयार करून दिले. प्रत्येक ठिकाणी पोरांना आता बरेच पोरं ऑनलाईन लेक्चर बघतात, त्याच्यासाठी त्याला चार्जिंग पॉइंट पण आम्ही लेकराला उपलब्ध करून दिले. अशी सुसज्ज राजमुद्राने सुंदर अशी सुसज्ज अशी काय अभ्यासिका तयार केल्या. कधी कधी काही पदांसाठी मुलाखत आहे, जसं की आपल्याकडे पीएसआय ला मुलाखत चालते गटबला, किंवा मग आपल्याकडे स्टेनोग्राफरला मुलाखती असतात कोणत्या कोणत्या ठिकाणी. मग तशा वेगवेगळ्या पदासाठी आपण असं मुलाखतीचं पॅनल वेगवेगळ्या अधिकाऱ्यांच्या मार्फत आपण बोलवतो आणि मुलाखती घेतो. म्हणजे लेकरांना शक्यतो तिथपर्यंत पोहोचण्यासाठी राजमुद्रा अविरतपणे काम करते. त्याच्याबरोबर बऱ्याच ठिकाणी आपण असं बघतो की काही विद्यार्थ्यांना कधी कधी शासकीय अधिकाऱ्यांचंही मार्गदर्शन आवश्यक असतंय. असे बरेच शासकीय अधिकारी लातूर आणि आजूबाजूच्या परिसरात असतात किंवा महाराष्ट्रातले जे काही टॉपचे अधिकारी आहेत त्यांनाही आपण बोलून लेकरांचं शंका निरसन करणे. कारण जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे जसं म्हणतो आपण, त्या पद्धतीनं बऱ्याच विद्यार्थ्यांना असं असते की जेव्हा अधिकारी प्रत्यक्ष स्टेजवर येऊन बोलतो तेव्हा असं वाटतं की आपण बी त्याच्या ठिकाणी जाऊ किंवा आपल्याला हेच आपल्यासोबत झालं होतं. म्हणून वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना म्हणजे वेगवेगळ्या अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी बोलवतो. मला सांगायचंय तुम्हाला शेवटी जाता जाता की राजमुद्राने आतापर्यंत बरेच अधिकारी दिलेले आहेत. याच्यानंतरही चांगले चांगले महाराष्ट्रात अधिकारी आम्ही देणार आहोत किंवा त्याच्यासाठी आम्ही काम करणार आहोत. आम्हाला दुसरं काही काम नाहीये.
ठीक आहे, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग हेच काम आहे. आणि असाध्य ते साध्य करीता असा आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे, हे ब्रीद वाक्य घेऊनच आम्ही इथं उतरलेलो आहोत. आणि याच्यासाठीच म्हणून म्हणतोय की कष्ट करायची ज्या विद्यार्थ्यांना तयारी आहे त्याच विद्यार्थ्यांनी राजमुद्रात यावं. आमचं काम आहे सांगायचं, गैरी लेकरांचं जागेवर ऍडमिशन आम्ही रद्द करतो. काही लेकर जागेवर आलेले ऍडमिशन रद्द केले. जर आमच्या या फॉर्म्युलामध्ये जर विद्यार्थी जर बसला नाही तर त्याला आम्ही येऊ देत नाही, त्याचे ऍडमिशन आम्ही रद्द करतो. कारण ते बिचारा आमच्या या सिस्टीम मध्ये बसत नाही, पळून पण जाईल. म्हणून जे चांगले होत करू विद्यार्थी आहेत, ज्यांना खरंच रिझल्ट कडे जायचं आहे, ज्यांना अधिकारी व्हायचं आहे ना, आता जर तुम्ही बघितलं असाल तर बऱ्याच पालकांमध्ये संभ्रम आहे की नीट आणि जी याच्याकडे जाणारी बरेच विद्यार्थी आमच्याकडे या वर्षी आलेत. का आलेत त्याच्या पाठीमागचं कारण आहे, गोंधळून चाललेत लेकर. 400 400 500 500 पोरांचे हॉल आहेत आणि या हॉलमध्ये बसून मग कोण वैयक्तिक. आज विद्यार्थ्यांना सगळ्यात महत्वाची गरज आहे वेळ देणे. विद्यार्थ्याला वेळ देण्याचं काम आम्ही करतो. आमच्या पुढे तासन तास लेकराला बसून घेतो, तुझं कुठं चुकतंय तू कुठं बरोबर आहेस हे आम्ही सांगतो. त्याच्या प्रत्येक अडचणीला आम्ही सामोरं जातो. कारण जर विद्यार्थ्यांना वैयक्तिक मार्गदर्शन जर केला ना, मग कसा विद्यार्थी अधिकारी होणार नाही किंवा त्याच्या तो ऐच्छिक ठिकाणी तो पोहोचेल. नाहीतर मग आपण असं बघतो, मेंढर कोंडल्याने जर कोंडलो तुम्ही तर त्या शेवटच्या लेकराचा आणि प्राध्यापकाचा संबंधच येणार नाही. प्राध्यापक एका गेटनं येतो, विद्यार्थी दुसऱ्या गेटनं जातात येतात, मग कसा संबंध असेल. म्हणून मग बऱ्याच पालकांना आता असं वाटलं, या वर्षी तर आमच्याकडे बरेच विद्यार्थी 10वी पासून आलेत, बरेच विद्यार्थी आता 2 दिवसापूर्वी नीटचा पेपर झाला. नीटच्या पेपरमध्ये काहीच कळालं नाही पोरांना किंवा जीईच्या पेपरमध्ये काहीच समजलं नाही, म्हणून बरेच पालक इकडे आलेत. इंजिनिअरिंगचे बरेच लेकर इकडे आलेत. वेगवेगळ्या पदापर्यंत पोहोचवण्यासाठी स्पर्धा परीक्षेशिवाय मार्ग नाही. आयुष्याचं सोनं करायचंय, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली असं बऱ्याच लोकांचं आपण म्हणतो, ऐकतो. पण ती आपली बर्बाद होऊ नये. आपल्या घरी शासकीय नोकरी यावी. ज्याच्या घरी शासकीय नोकरी असते त्याला विचारा कुटुंबाचा गाडा कसा चालतो. एक घरात शासकीय अधिकारी सगळ्या पुढच्या पिढ्यांचा वनवास संपून जातो. म्हणून तुमच्यातला आणि तुमच्या नोकरीतला अंतर कमी होऊ द्यायचं नसेल तर राजमुद्रा निवडा. आणि आमची संत कबीर नावाची बॅच सकाळी चालू आहे. सध्या पुढचे 5-6 दिवस डेमो लेक्चर फ्री आहेत. तुम्ही डेमो लेक्चर करून बघा, कारण डेमो लेक्चर करूनच प्रवेश घ्यायचा. असा उगा जाऊन भमक्या घेत प्रवेश घेऊ नका. कुठला रिझल्ट बघू नका. तुम्हाला शिक्षक आवडली तरच प्रवेश घ्या, अन्यथा प्रवेश घेऊ नका. या ओके ठीक आहे. संत कबीर बॅच सकाळी 9 ते 12 ला सुरू आहे. राजमुद्राचं महात्मा फुले संकुलन नावाची इमारत आहे, या इमारतीमध्ये तुम्ही यायला पाहिजे. ठीक आहे, चला भेटू डायरेक्ट वर्गात. चला धन्यवाद.